कबूतरखान्यासाठी दादरच्या कबूतरखान्याजवळ आंदोलकांनी आक्रमक रूप धारण केलं। मुंबई महापालिकेनं दादरच्या कबूतरखान्याला घातलेली ताडपदरी आंदोलकांनी कापून काढली आहे। कातरी चाकू आणत महिलांनी ही ताडपदरी कापून काढली आहे। इतकंच नाही तर महिलांनी कबूतरखान्यासाठी ठिय्या मांडला। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचंही पाहायला मिळालं। फडणवीस साहब ने बोल दिया है सब जगह पांजरापोह सब जगह है ना खुल गया है, लेकिन यही अपना कबूतरखाना नहीं खुला है और हम खोलना चाहते हैं कैसे भी करके। मुंबई महानगरपालिकेने ताबडतोब कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व प्रकारची कारवाई केली। एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे। दादर मधील कबूतरखान्यावरून चांगलाच वाद पेटलाय। हायकोर्टाच्या आदेशानुसार दादर मधील कबूतरखाना पालिकेकडून बंद करण्यात आला होता। मात्र बंद केलेला कबूतरखाना पुन्हा चालू करण्याची मागणी करत काही आंदोलकांनी दादरच्या कबूतरखान्याजवळ राडा घातला। तसंच कबूतरखान्यावर टाकलेली ताडपदरी देखील आंदोलकांनी चाकू, कातरी आणि काचेच्या सहाय्याने कापून टाकली आहे। दरम्यान यावेळी आंदोलकांनी पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं देखील पाहायला मिळालं। सकाळी 10:05 पुरुष आणि महिला आंदोलक कबूतरखान्याच्या दिशेने निघाले। सकाळी 10:20 दादर मधील जैन मंदिरातील प्रार्थना सभेनंतर जमाव रस्त्यावर आला। सकाळी 10:30 वाजता पोलिसांकडून जमावाला अटकाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला। सकाळी 10:35 पोलीस आंदोलकांमध्ये झटापट झाली। आंदोलक कबूतरखान्याच्या दिशेने निघाले। सकाळी 10:40 हायकोर्टाच्या आदेशाने बंद केलेला कबूतरखाना खुला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। सकाळी 10:45 आंदोलकांकडून ठिय्या आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। फडणवीस साहब ने बोल दिया है सब जगह पांजरापोह सब जगह है ना खुल गया है, लेकिन यही अपना कबूतरखाना नहीं खुला है और हम खोलना चाहते हैं कैसे भी करके। खाते हैं, गुटखा खाते हैं, कैंसर होता है, उसके ऊपर कोई प्रकार का प्रतिबंध नहीं है। कबूतर का चांदे डालने में क्यों प्रतिबंध लगाया? दारू पीने के भी होता है। मला कळू द्या काय झाला, कोणाने केला, काय केला, हा कारवाईचा विषय नाही आहे। शांतता ठेवायचा विषय आहे, हायकोर्टच्या निर्णयाच्या पालनाचा विषय आहे, लोकांच्या आरोग्याचा विषय आहे, ने कबूतर मरले ना पाहिजे हा पण विषय आहे। हा काय झाला, कोणाने केला मला बघू द्या। दरम्यान आंदोलकांच्या मागण्यानंतर सरकारकडून देखील भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। कबूतरखान्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येईल असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। तर हायकोर्टाच्या आदेशानुसार पालिकेने कारवाई केल्याचं अजित पवारांनी सांगितलं। एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे। या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल। त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। कोर्टाने थोडेशा सक्त आदेश मुंबई महानगरपालिकेने दिल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ताबडतोब कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व प्रकारची कारवाई केली। पण आता ही जे काही परिस्थिती आहे ती परिस्थिती कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम हे पोलीस खातं करतच असतं, त्यांचं ते कामच आहे। पण पुन्हा त्यांच्याशी खरं लोढा साहेबांनी पण सांगितलं की बाबा सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे। तर दुसरीकडे आंदोलकांनी केलेल्या मागणीनंतर देखील मुंबई महापालिका आपल्या निर्णयावर ठाम आहे। कबूतरखाना आंदोलनानंतरही मनपा निर्णयावर ठाम आहे। कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवणार नाही। मनपा आयुक्त भूषण गगरानींनी झी24 तासला ही माहिती दिली आहे। कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबूतरखाने बंदच राहणार। कबूतरखान्यांविषयी कोर्टासमोर परिस्थिती मांडण्याकरिता एक समिती गठीत केली जाईल। ही समिती कोर्टापुढे आपलं निरीक्षण मांडेल। तर दुसरीकडे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं दादर मधील कबूतरखान्याला विरोध केला होता। कबूतरखाना बंद करण्यात यावा अशी मागणी या दोन्ही पक्षांनी केली होती। मात्र या आंदोलनानंतर ठाकरेंची सेना आणि मनसे नेत्यांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय। कबूतरखान्यामुळे आजार उद्भवतात, त्यामुळे नागरी वस्तीपासून दूर कबूतरखाने उघडण्यात यावेत अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे। माधुरी हत्तीचा विषय असेल किंवा कबूतरखान्याचा विषय असेल, याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा जावं आणि सुप्रीम कोर्टाला विनंती करावी की या ज्या काही गोष्टी आहेत
त्याच्याकडे आपण सहानुभूतीने पाहावं असं मला वाटतं. पण या दोन गोष्टी आहेत बघा. कबूतरखान्याचा विषय हा विषय असा आहे की कबूतरखान्याच्या विषयामुळे त्या कबुतरांमुळे दम्याचा आजार होतो असे अनेक डॉक्टर म्हणतात. जैन समाजाचे देखील जी मुलं डॉक्टर आहेत त्यांचंही म्हणणं आहे की यातून आजार होतात, दम्याचा आजार होतो. शहराच्या बाहेर एखादा असा मोठा कबूतरखाना काढावा जिथे लोकवस्ती नसेल, अशा ठिकाणी आपण आपला धर्म निभावा. कबुतरांच्या पंखामध्ये असलेल्या काही जीवांमुळे दम्यासारखे आजार होतात. अर्थात निश्चितच हे आजार होत आहेत. सुप्रीम कोर्टाकडे तसे दाखले दिले गेले, सुप्रीम कोर्टाला तशा नोंदी दिल्या गेल्या, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे. कबूतरखान्यांसंदर्भात सरकार देखील सकारात्मक दिसत आहे. कबूतरखाने अचानक बंद करणं योग्य नसल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं आणि आता कबूतरखाना सुरू करण्यासाठी आंदोलनाचा हत्यार उपसण्यात आलाय. त्यामुळे आगामी काळात कबूतरखान्यांबाबत कोणता निर्णय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.